नमस्कार मंडळी. आजची रेसिपी जी आहे ती माझ्या एका लहान बहिणीसाठी आहे. तिचं असं म्हणणं होतं की तू नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची फ्राय बनवतेस, पण त्याची रेसिपी एकदा पण टाकली नाही आहेस, तर त्याची एकदा रेसिपी टाक. सो आज मी इथे बनवणार आहे मिरची फ्राय माझ्या अशा पद्धतीचं. सो इथे मी लांब अशा मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यातल्या आपल्याला जे बिया असतात त्या काढून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा तिखटपणा थोडासा कमी होईल. आणि मिरच्या लांब असल्यामुळे त्याला मी 2मध्ये असे कट मारले आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या मिरच्या मी साफ करून घेतल्या आहेत. एका साईडला मी मूग मटकीची अशी एकच रस्सा भाजी बनवणार आहे, ज्याच्यासोबत आपल्याला हे खायला छान लागेल. आता आपण त्याचे स्टफिंग बनवणार आहोत. स्टफिंगसाठी मी इथे घेतलं आहे थोडंसं बेसन, त्यामध्ये जिरं, आपलं हिंग, त्यानंतर 1 चम्मच मी टाकला आहे धना जिरा पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. आणि लिंबू पिळणार आहे मी ह्याच्यामध्ये, जेणेकरून त्या मिरचीतला थोडासा तिखटपणा अजून कमी होईल, कारण आपली लहान मुलं पण जर खात असतील तर. आणि तेलामध्ये आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे. पाणी टाकलं तर ते वेगळं असं चिकचिकीत होतं, त्यामुळे तेल टाकून अशा प्रकारे सर्व मिरच्या आपल्याला स्टफ करून घ्यायच्या आहेत. आता आपण जी फोडणी देणार आहे, म्हणजे जे शिजवून घेणार आहे, त्याच्यासाठी तेलामध्ये मी लसूण टाकली आहे आणि थोडं कढीपत्ता, जेणेकरून ते कढीपत्ता आणि लसूणचे गुणधर्म आपल्या मिरचीमध्ये उतरतात आणि वेगळी अशी टेस्ट येते. ऑप्शनल आहे, पण तुम्ही हे एकदा ट्राय नक्की करा, तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे मी ते शिजवायला ठेवलं आहे. एका साईडला माझी मूग मटकीची भाजी पण रेडी झाली आहे. 5 मिनटं मंद आचेवर शिजायला ठेवल्यानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायच्या त्या मिरच्या, दोन्ही साईडून व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्यात. खाण्यासाठी रेडी आहे आपली मिरची फ्राय. एकदा नक्की ट्राय करा. उपवासासाठी तर अप्रतिम असं ऑप्शन आहे हे. 2 घास तुम्हाला जास्त जातील, कारण मी तर बनवते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्यात. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच. गुड नाईट.